नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर तुमचे मनापासून पहिली तर माफी मागते की 3-4 दिवस झाले व्हिडिओ येत नाही, म्हणजे व्हिडिओ टाकायला झालंच नाही. शुक्रवार शनिवार वगैरे असं जरा ते दम लागतो वगैरे म्हणून डॉक्टरकडे जात होती. त्यांनी औषध वगैरे दिले, मी दाखवले व्हिडिओमध्ये पुढे. आणि रविवार सोमवारचं वगैरे कसं पाहुणे आलेले होते, गावचे पाहुणे होते. मी काही पाहुण्यांना वगैरे शेअर नाही केलेलं व्हिडिओमध्ये, पण मग तो जेवणा खावण्याचा पसारा, कामाचा सगळा गोंधळ होता. तर म्हटलं चल ठीक आहे, 1-2 दिवस नाही व्हिडिओ गेले तर चालेल, पाहुणे काय आपल्याकडे सारखे सारखे येत नाही. तर थोडासा वेळ त्यांना दिला आणि त्यानंतर मग सगळं झालं आणि मग तब्येत खराब झाली. तर तब्येत बरीचशीच खराब झालेली. तर काल तर पूर्ण दिवस झोपूनच होते. डॉक्टरकडे गेली, आज पण सकाळची फक्त यांचं आवरून दिले चहा नाश्ता, तशी सकाळची झोपूनच होते. आता म्हटलं थोडंसं जेवण वगैरे बनवते आणि डॉक्टरकडे जाते, पुन्हा दुपारी पुन्हा जायचं 1 वाजता. तर म्हटलं पहिले ताईंना सांगू दे की का व्हिडिओ येत नव्हते. तर काळजी करण्यासारखं काही नाही ताईंनं. तर थोडंसं नॉर्मल असं जरासं मी असं इथे ना घरामध्ये आपलं पाय घसरून पडलेली, थोडंसं त्यामुळे पाय वगैरे दुखायला लागला. आणि मग काही कामं वगैरे होय ना, मग काही व्हिडिओ पण घेता येईना, काही नाही, नॉर्मल आहे. असं जास्त काही असं फ्रॅक्चर वगैरे नाही, पण नॉर्मल होतं. पण त्यामुळे थोडंसं दुखणं लागलं मला. ते काळजी करू नका, व्यवस्थित आहे. हे बघा आता उभीच आहे म्हटल्यावर व्यवस्थित आहे आणि चालते वगैरे. पण म्हटले तुम्हाला सांगावं की व्हिडिओ काय येत नव्हते. तर असे काही ना काही कारण सगळ्या ताई बोलायच्या दम लागतोय वगैरे. मग म्हटलं एकदा चेकअप करून बघू दे. तर मी आयुर्वेदिक वगैरे औषधं चालू केली, दाखवलं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि पाहुणे बिवणे कसं आपल्यासाठी आपल्याकडं कोणी येतं आहे तर थोडासा वेळ आपण त्यांना दिला पाहिजे, म्हणून नाही व्हिडिओच्या मागे लागले. फक्त काय जेवण खाऊन बनवलं आहे तेच तेवढं शूट घ्यायची, ना बनवताना ना काही, का त्यांना काही व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचं नव्हतं. म्हणजे नाही का असं त्यांना पण नव्हतं योग्य वाटत, मला पण नाही. मी नाही घेत असं कोणाला, आपल्यामध्येच आपले 4 माणसं दाखवायचे, ज्यांना वाटतं आहे त्यांनाच घेते. तर पाहुणे वगैरे काही शेअर केलेलं नाही, पाहुणे गेले. पण माझी तब्येत बिघडली, कामाचा लोड खूप आलेला. आता पण थोडीशी तब्येत आहे, वीक आहे, पण करून घेते. जेवणाचं वगैरे तर केलंच पाहिजे आपलं. तर म्हटलं पहिले ताईंना सांगावं आणि इथून पुढे व्हिडिओ येईल तो पहिलेच मी घेतलेलं आहे, शूट घेतलेलं आहे, तेच तुम्हाला दाखवते. जे पाहुणे यायच्या वेळेस मी काय बनवले काय नाही, असं हे 2-3 दिवसाचं तेच व्हिडिओ घेतलेले, ते तुम्ही बघा. आणि मनापासून पुन्हा तुम्हाला सॉरी बोलते की म्हणजे तुम्ही मला 1-2 ताई मेसेज टाकत होती की व्हिडिओची वाट बघतोय, नाही आले. तर सॉरी ताई, असं काहीतरी सिच्युएशन अशी घरामध्ये की आपण म्हणजे नाही तिकडे वेळ देऊ शकत. व्हिडिओमध्ये काय होतं, कोणी आपल्याकडे आले ना, आपण फक्त जर याच्याच नादी लागलं तर असं वाटायला नको की आम्ही यांच्यासाठी येतो आहे. आणि प्रसंग पण असं होऊन गेले का त्यामुळे आपल्याकडे कोणीतरी येतं आहे, त्या कारणाने आलेले पाहुणे वगैरे त्यांचं काही पुन्हा पुन्हा सारखं येणं होत नाही. खूप दिवसातून आलेले ते, मग थोडासा वेळ त्यांना पण दिला. आणि ठीक आहे, आपले व्हिडिओ तर येतच राहतील, पण असेच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा. आणि तुमचा आशीर्वाद असाच नेहमी आमच्यासोबत असू द्या. तोपर्यंत तुम्हाला आता दिसेल पुढे जे काय आहे व्हिडिओमध्ये. जेवणा खावण्याचं बाकी काही मी कुठलं शूट घेतलेलं नाही. पण सर्व ताईंना मनापासून पुन्हा श्री स्वामी समर्थ. आता तिकडची देवपूजा वगैरे करून आले. पण हे बघा आता हे दीदीला हे उपवासाचे पापड तळून ठेवलेत मी इथे. आता पापड तळले. इथे यशला पनीरची भाजी, कमी तेलाची पनीरची भाजी केली. आणि हा लाल भोपळा, हे लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे. याच्या बापाला खूप आवडती आहे लाल भोपळ्याची भाजी, म्हणजे त्यांची खूप आवडती आहे. तर आता ती मी कशी बनवते हे मी तुमच्याशी शेअर करते ताईंनो. तुमची पद्धत कशी, माझी पद्धत कशी, तर तुम्हाला दाखवते मी कशी भाजी बनवते. आता पहिले थोडंसं दीदीला खायला देते आणि मग भाजी बनवायला येते. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता आपली झाली सुरुवात जेवणाला, जेवण बनवायला. तर अगोदरच बोलले मी, पहिलं काय दीदीला भूक लागलेली तर तिला मी थोडेसे पापड तळून दिले उपवासाचे. आणि भाजी बनवून ठेवली यशला पनीरची भाजी. का तर ती भाजी खूप आम्ही शेअर केली तुमच्याशी. फोन येतोय. ती भाजी खूप वेळा शेअर केली म्हणून काही दाखवली नाही. तर म्हटली ही कधी दाखवली नाही मी तुम्हाला. ही भाजी जी आपली लाल भोपळ्याची भाजी बघा, हा लाल भोपळा असतो. गावी याला दुसरंच काहीतरी बोलतात, तुम्हाला सांगते. आमच्याकडं याला डांगर म्हणतात, याला डांगर बोलतात. आणि इकडे मुंबईच्या पद्धतीने किंवा इतर कोणाला माहीत नाही ते लाल भोपळा म्हणतात. तर ती लाल भोपळ्याची भाजी ती बनवायची. तर आता मी गॅस पेटवला आहे, नाही कढई तापली, पुन्हा बंद केला की आताच मी दीदीला पापड तळून घेतलेले, त्यात थोडंसं तेल राहिलं आहे.
आणि जरा घालते, करायला पाणी वगैरे घालायचं नाही, यातच तेल घातलं आणि थोडंसं तेल ऑलरेडी आता तापलेलंच आहे, कारण मी पापड्या तळलेल्या खूपच गरम झाले म्हणून गॅस बंद केलेला. आता यामध्ये मोहरी घालते. एक ताई मला बोलत होती, ताई मोहरी घालत जा सगळ्या भाज्यांना. ताई हो, आपल्याकडे गावचीच मोहरी असते, आपली घरचीच, पण ते काय होतं वरती ठेवले जातं आहे. एक्स्ट्राचं सामान वरती ठेवते कपाटांमध्ये, तर काढायचा प्रॉब्लेम येतो, तर कधी कधी बिना मोहरीचं पण बनवते. आता मोहरी तडतडली, जिरे घातले आणि लसूण चेचून घेतलाय मी, ते कढीपत्ता आणि लसूण. गॅस कमी केलाय. आता तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते मी. आता कोथिंबीर छान झाली, त्यात ये आपलं लाल भोपळा कापून घेतल्याचं पातळ पातळ. त्याच्या पुऱ्या वगैरे होतात छान. एखाद दिवशी मी तुम्हाला त्याच्या पुऱ्या बनवून दाखवेल, खूप छान लागतात. मीठ घातलंय. आता जेवढी भाजी त्या अंदाजाने मी मीठ घेतलंय. हे आम्ही दोघंच खायला आहे. यश बिलकुल खात नाही म्हणून यशलाही पनीरची भाजी केली, दोन्ही टायमाला करून ठेवली. दीदी पण नाही खाणार, दीदीला आवडते पण दीदी नाही खाणार. हे अशी थोडंसं परतून घेते तेलामध्ये. परतलं की एकदम मिक्स होऊन जातं. आता मी मीठ वगैरे घातलंय, याच्यावर असं झाकण ठेवते. आणि तोपर्यंत हे बघा, मी ती हिरवी मिरची घेतली आणि थोडंसं लसूण, आणि यातच जरासं मी जिरं वाटायला पण घेते, 1 चमचाभर जिरं, कारण याला आपलं लाल तिखट वगैरे नाही म्हणून थोडं जिरे लसणाचा वास असावा. हे जिरं घेतलंय. थोडीशी कोथिंबीर ठेवली, ती नंतर टाकणार वरतून. तर हे बघा, मी असं 2-3 वेळा बघितलंय, पुन्हा असं उलटं पालटं करून असं हलवून बोलतो आपण, असं हलवून घेतलंय. आता बऱ्यापैकी शिजलंय. असं जर दाखवलं, हे बघा असं बघायचं, एकदम कच्चं नाही आहे आणि एकदम पूर्ण शिजलं पण नाही आहे. तर असं 2 मिनिटासाठी पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवते. आणि यात घेतले मी हिरवी मिरची, लसूण, जिरं हे घेतले यात वाटण. आणि याला हळद बिलकुल नाही घातलेली, ऑलरेडी कलर एवढा पिवळा आहे. आणि हे थोडेसे घेतलेत मुठभर शेंगदाणे, मी त्याला शेंगदाणे घालायचे. एक ताई मला बोलती खूप शेंगदाणे खाऊ नका, पण ताई आता आमच्या असं आपलं बोलतो ना आपण, ज्याच्या त्याच्या गावाला एक पद्धत असते असं जेवणाची तशा, तर ती सवय झालेली. आता बघा, एक भाजी ही वाटणाची आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण याला शेंगदाणे आहेत, तर याच्यावर आपण दुसरं काय टाकू शकतो, तर असंच करून मग भाज्या बनवावं लागतात. तर याला मी थोडंसं असं वाटून घेते, जाडसर, बारीक नाही करत, एकदम जाड पण नाही ठेवत. असं मी थोडंसं चालू बंद करून, मिक्सर असं चालू बंद करून, हे बघा मी असं जाडसर वाटण करून घेतलं. पाणी वगैरे बिलकुल नाही घातलं. नाही ते शिजायला हळद आणि पाणी बिलकुल नाही आहे, नुसतं तेलावर असं वाफेवर झालं. तेलामध्ये नुसतं वाफेवर झाकण ठेवून हे आपलं लाल भोपळा शिजलं. आता त्यातच हे घालते वरतून शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरंचं वाटण. एक तरी भाजी हिरवी मिरचीची झाली पाहिजे, हिरवी मिरची पण आपल्या गेली पाहिजे ना शरीरामध्ये. कमी तेल, कमी मसाले, सर्वच कमी. मग आम्हाला थोडीशी जराशी झणझणीत भाजी बनवली की बरं वाटतं. आता यानंतर काही झाकण वगैरे ठेवायची गरज नाही, असंच आता 2 मिनिटं हे होऊ द्यायचंय. हे बघा, बिना पाण्याची पण एकदम छान भाजी शिजली. याची अगदी खाली छान कडेल अशी लागोपर्यंत परतायची, पूर्ण पाणी सोकून जात आहे.
पाणी बिलकुल राहत नाही. गॅस फास्ट ठेवलेला आहे की थोडंसं जे असं थोडंफार पाणी निघून जावं त्यातलं. बस आता गॅस बंद केला आहे. हे बघा एकदम छान अशी सुकी झाली. तिखट कारण याला कुठे गोड साखर कुठं काही नाही टाकायचं. ऑलरेडी खूप गोडपणा असतोय लाल भोपळ्याला. ही अशी आता मी डब्यात काढून घेते. कढईला मी करपू पण नाही दिली आणि असं पाणी पण नाही राहू दिलंय. ही झाली आपली भाजी तयार. भाजी वगैरे करून आली तिकडे. दीदीला बनवायचं आहे भगर आणि शेंगदाण्याची आमटी, जे आम्ही त्याला झिरकं बोलतो. तर उपवास आहे तिला बनवायचं आहे ते. आजचा हा व्हिडिओ आता तुम्हाला खूप लेट येणार आहेत कारण बाकीचे ऑलरेडी पहिले जे काय थोडंफार घेतलेलं आहे ते तुम्हाला येईल. हा व्हिडिओ लेट येईल तुम्हाला. आणि आज देवपूजा एकदम साधी सिंपल झालेली आहे. का तर खुर्चीवर चढायला वगैरे थोडासा प्रॉब्लेम. नुसते फक्त दिवाबत्ती वगैरे करून दिलेली. जास्त काय मी देवपूजा केलेली नाही आज. एक हाताला प्रॉब्लेम झाला आहे आणि एक पायाला, ते असं पडल्यामुळे. आता हसून बोलते, ठीक आहे. त्याचं एवढं काही घेऊन नाही बसायचं दुखणं कुठलं. ठीक आहे. आता फक्त चपात्या करायच्या बाकी आणि दीदीचं जे आहे ते थोडंसं फराळ. त्यानंतर जायचं मला डॉक्टरकडे. चला भेटते पुन्हा. काय काय कसं काय होतं आहे ते तुमच्याशी शेअर करते ताईंनो. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आता जाऊन येते जरा बाहेर मी थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे स्मार्ट बाजारमध्ये. तर तिकडे जाते. थोडंसं पाय वगैरे दुखतो आहे, असं काय बोलले, थोडंसं दुखतं हे. पण यांना काही वेळ नाही होऊ द्या. थोडंसं यांना जास्त जरा काम आहेत 8-10 दिवस. मग यांना माझ्याबरोबर यायला वेळ नाही कुठे. आणि यश त्याच्या कामामध्ये असतो आहे, दीदी तिच्या कामात. मग त्यामुळे म्हटलं आता त्यांना जरा वेळ आहे तर जाऊन येते. तर चला आता तुम्हाला पण दाखवते. तर जर काही मला शूट घेता आलं तर ठीक, नाहीतर घरी येऊन दाखवते की मी काय काय घेतलं आहे. तर चला ताईंनो. तुला आधी आईस्क्रीम खायला
त्या डिपार्टमेंटला नाही तर कमीत कमी साडेसात वाजता गेलेली ते आत्ता घरी आली 10:15 वाजले. तर जेवढं पाहिजे होतं तेवढं घेतलं. जरा डिस्काउंट वगैरे असं म्हणून बरं पडतं. थोडा त्रास होतो यायचा जायचा पण ठीक आहे. जाऊन घेऊन आले तर 1-2 महिने तरी 2 महिने तरी आता काही टेन्शन नाही. तर चला आता या व्हिडिओचं इथेच एंड करते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.